तुमचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी दलिया थालीपीठ बनवून दाखवणार आहे। साहित्य: 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, धने जिरी पूड, कांदा, हळद, लसूण, हिरवी मिरची बारीक केलेली, कोथिंबीर बारीक केलेली, पुदिना आणि कढीपत्ता, मिक्स पीठ डाळीचे, परत ज्वारीचं पीठ आणि हे बाजरीचं पीठ। आणि हा दलिया, तोच दलिया अर्धी वाटी शिजवून घेतलेला आहे। कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेतलेली आहे। आता हे दही फेटून त्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून वरून फोडणी घालून त्याच्याबरोबर खायचं। आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं। त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा, आणि हे मिक्स करून मळून घ्यायचं। 10 मिनिट ठेवायचं। आता हे पीठ मळून 10 मिनिट झालेलं आहे। आता ह्याचा छोटासा गोळा करून पोळपाटावर कपडा घेऊन त्याच्यावर थापायचं असं हाताने। हाताला पाणी लावून असं वड्यासारखं थोडंसं थापायचं आणि पाण्यावरच कपडा घेऊन, पोळपाटावर कपडा घेऊन पाण्यावरच थापायचं। पातळ थापायचं। आता पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये तेल घातलं आणि हे थालीपीठ, पॅन गरम झालेला आहे चांगला, थालीपीठ पॅनवर टाकायचं। त्यावर वरून पण तेल सोडायचं। चांगलं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं। कोणाला तळायचं असेल तर तळून पण खाऊ शकता। हे बघा किती छान खरपूस भाजलेला आहे। थालीपीठासोबत दही खायचं म्हणून त्याला मी फोडणी करते। अगदी थोडंसं तेल घालायचं। त्यामध्ये जिरी घालायची, नंतर कढीपत्ता आणि पुदिना थोडासा घालायचा आणि गॅस बंद करायची। फोडणी दह्यामध्ये घालायची, दही छान फेटून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, 1 चमचा साखर, आणि चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं घालायचं। हे सर्व साहित्य फेटून घ्यायचं असं खालून मिक्स होईपर्यंत। दह्याची फोडणी किंवा सॉस सोबत खा, कशाही सोबत खाल्लं तरी छानच लागतं। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।